नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. शिये परिसरात गव्याच्या कळपाचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान, शेतकऱ्यात भीतीचं वातावरण. करवीर तालुक्यातील शिये आणि परिसरातील जंगल क्षेत्राला लागून असलेल्या शेतीमध्ये गव्याच्या कळपाने गेल्या काही दिवसापासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या कळपाने हातातोंडाशी आलेली पिके फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात गव्याच्या वावरामुळे प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वन विभागाने तातडीनं या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शाववाडीत वन्यजीवांचा वाढता धुमाकूळ, पाळीव जनावरांचं शेतीवर संकट आलं असून शेतकरी भयभीत झाले आहेत. पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शिये परिसरातील डोंगराळ भागात गेल्या काही दिवसापासून 15 ते 20 गव्यांचा कळप ठाण मांडून बसला आहे. हे गवे रात्रीच्या वेळी शेतात शिरून ऊस, मका, भुईमूग, हरभरा आणि इतर पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून पिके उभी केली होती. मात्र गव्याच्या हल्ल्यामुळे ही पिके आता जमिनीला लागली आहेत. रात्रभर गवे शेतात वावरत असल्याने पिकाचे नुकसान तर होतच आहे, पण सोबतच शेतीची कामे करणंही कठीण झालं आहे.